थॅलेसेमिया हे अनुवंशिक आजार आहे, म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्याकडे जाऊ. म्हणजे आपल्या घरात जर कोणाला थॅलेसेमिया आहे, तर पुढचे बाळ थॅलेसेमिया होऊ शकतो. मेजर मायनर तुम्हाला सांगितलं. मायनर मध्ये रक्त चढवायची आवश्यकता नसते, म्हणजे नॉर्मल माणसासारखं सारखं राहणार. परंतु मेजर मधून जे असते त्याच्यात रक्त कमी दरवेळेस होत असते, आणि हे 3 ते 6 महिन्याचं बाळ झाल्यानंतर आपल्याला वाटत असते आपलं बाळ कमी वजनाचं आहे, आपल्या बाळात रक्त कमी आहे. मग थॅलेसेमिया तपासणी करून घेतली जाते. 35,000 एका जसं 25-30,000 असं 50-60,000 खर्च सर आले. मग आमच्याकडे आल्यावर आम्ही म्हटलं की याला काही करायची गरज नाही, तपासणी करून एच बी मग त्यावेळेस निघालं की ते थॅलेसेमिया पॉझिटिव्ह. मग आता थॅलेसेमिया पॉझिटिव्ह आहे, मग काय करायचं? रक्त चढवलं गेलं तिला, रक्त चढवलं परत त्याला 2 ते 3 महिन्यात रक्त चढवलं गरजेचं असते. परंतु पुढचं बाळ आपलं थॅलेसेमिया होऊ नये म्हणून आई वडिलांची तपासणी गरजेची आहे. जेणेकरून त्यांच्यात जीन्स जे असतात, त्या जीन्समध्ये कॅरियर म्हणून असतात, काही मेजर म्हणून असतात. थॅलेसेमिया पॉझिटिव्ह असेल, मला थॅलेसेमिया आहे असं सोडून घ्या. सर मला रक्त चढवणं गरजेचं असते. माझ्या बायकोला जर थॅलेसेमिया असेल तर बाळ आपलं थॅलेसेमिया येईल. मग ह्या लोकांची लग्नापूर्वी तपासणी करणं यासाठी अपेक्षित आहे, की मी जर थॅलेसेमिया निघाले असेल लग्नाआधी, तर माझी बायको थॅलेसेमियाची नसायला पाहिजे, जेणेकरून आमचे बाळ दोघांचे चांगला व्हायला पाहिजे. तरी प्रत्येकाने लग्नापूर्वी इकलसेल आणि थॅलेसेमियाची तपासणी करणं अपेक्षित आहे. त्याला शेवटचा उपाय काय आहे? नुसतं रक्त चढवणं नाही. रक्त चढवलं तरी त्याला 8 ते 10 हिमोग्लोबिन ठेवलं गरजेचं आहे. त्याचा शेवटचा उपाय एकच आहे, बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन. एकाला पॉझिटिव्ह निघाल, मग पुढचं बाळ होऊ नये म्हणून त्यांनी काय करायला पाहिजे? तर आईच्या तपासण्या होणे गरजेचे. गर्भजल तपासणी, सोनोग्राफी करणं. मग आम्ही वाडियाला पाठवलं, तिथं सोनोग्राफी केलेलं आहे. त्यांनी सोनोग्राफीनं पाणी काढलं गेलेलं आहे. ले बाळ नुसतं पोटं नॉर्मल आले, म्हणजे बाळ जन्मला आता चांगला आहे. त्या बाळाचं म्हणजे बोन मॅरो हे हिमोग्लोबिनचं थॅलेसेमिया आहे त्या मुलीला तिसही आईचं चांगले. मग ह्याच्यासाठी आपण थॅलेसेमिया तपासणी करणं गव्हर्नमेंट मध्ये फ्री आहे. ह्यांना दिव्यांग म्हणून सर्टिफिकेटचे हँडिकॅप म्हणून हे, आणि त्यांच्या जे काही सवलती असतात ते भेटतात. फ्री ट्रान्सपोर्टेशन आहे. रेल्वे बसमध्ये जा तरी कास पास गणून दिलेलं.